आणि महायुती सरकारचे खंबीर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब, माननीय खासदार श्रीमंत शाहू महाराज, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार हसन मुश्रीफ साहेब, नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब, आपले पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, नामदार माधुरीताई मिसाळ, कोल्हापूरच्या महापौर रूपराणीताई निकम, खासदार मान्य श्री धनंजयजी महाडिक, विनयजी कोरे, राहुलजी आवाडे, अशोकराव माने, कोल्हापूरच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, लोकनियुक्त नगराध्यक्षा सविताई माने, समरजित घाडगे, संजयजी मंडलिक, आमदार PK पाटील, माजी आमदार संजयजी घाटजे, कृष्णराज महाडिक, नाविद मुश्रीफ, समित कदम, उत्तमराव कांबळे, आदिल फरास, बाबासाहेब पाटील, श्री विजयजी जाधव, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रिय लोकप्रतिनिधी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार व मीडियावाले, तसेच सर्व शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तमाम कागलवासीय शेतकरी बांधव आणि उपस्थित माता, बंधू भगिनी व सर्व प्रिय कागलकर, कागलची भूमी ही सामाजिक न्यायाची, समतेची, शिक्षणाची, शेतकरी कल्याणाची आणि पुरोगामी विचारांच्या राजश्री शाहू महाराजांची जन्मभूमी. राज्यकर्ता कसा असावा याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराज. आपल्या प्रजेचं कल्याण हेच अंतिम ध्येय मानून त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. समाजातल्या वंचित, शोषित, दुर्बल शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. आपल्याला अनेक उदाहरणांमधून ते दिसत आलेलं आहे. आरक्षणाची खरी मुहूर्तमेढ रोवून सामाजिक न्यायाची दिशा देणारे राजश्री शाहू महाराज हे आधुनिक भारताच्या इतिहासातले अद्वितीय राजे होते. जगाच्या इतिहासामध्ये असे लोकाभिमुख, प्रजाहितदक्ष आणि दूरदृष्टीचे राजे फारच कमी पाहायला मिळाले. राजश्री शाहू महाराजांचं शेतकऱ्यांचं प्रेम केवळ शब्दातच नव्हतं, तर त्यांच्या नेहमीच्या कृतीतून दिसायचं. 1920 मध्ये त्यांनी सिंचन धोरण राबवून दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना मोठा आधार दिलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आपल्या संस्थानामध्ये सार्वत्रिक पाटबंधारे धोरण लागू केलं. मुश्रीफ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सिंचन अधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक केली, धरणं आणि तलावांची निर्मिती केली आणि नियमित आढावा घेण्याची व्यवस्थाही केली. राधानगरी धरणाच्या दूरदृष्टी प्रकल्प सुद्धा उभारून त्यांनी केवळ त्या काळातही आणि पुढे अनेक वर्ष, अनेक पिढ्यांना शेतीला जीवदान दिलं. आज सुद्धा या निर्णयाचं महत्त्व आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतंय. शेती आधुनिक व्हावी म्हणून 1912 मध्ये किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला सगळ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेऊन आधुनिक शेती करावी, नवीन प्रयोग करावेत, त्यासाठी त्यांनी शेतकी शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आपल्याला माहिती आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची व्यवस्था आहे. ही दूरदृष्टी त्यांनी त्या काळी दाखवलेली आपल्याला माहिती आहे. सहकार क्षेत्राच्या विचाराला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. शाहू महाराजांची न्यायप्रियता किती मोठी होती त्याचं एक उदाहरण म्हणजे खरंच प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं की सैन्य स्वारीवर असताना शेतकऱ्यांकडून धान्य दिलं जाई व त्याचे पैसे उशिरा मिळायचे. आणि हे शाहू महाराजांना समजताच त्यांनी लेखी आदेश काढला की शेतकऱ्यांकडून घेतलेल्या धान्याचे पैसे जागच्या जागीच दिले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टाचा पैसा हा त्यांनी नेहमीच त्यांना त्याच्या वेळेवर दिला पाहिजे. त्यामुळे नेहमीच त्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला. घामाचा आणि कष्टाचा
त्यांनी मोल केलं. आणखी एक प्रसंग सांगायचा आहे, तो म्हणजे मुश्रीफ साहेबांनी सुद्धा सांगितलं की पहिल्या महायुद्धाच्या काळात लोखंडाचा तुटवडा निर्माण झालेला होता. किर्लोस्करांनी लोखंडी नांगर तयार करण्याची लोखंड मिळत नव्हतं. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानातील लोखंडी तोफा वितळण्यासाठी देऊन त्याचा नांगर तयार करून शेतकऱ्यांना मदत केलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एवढं मोठं मन कुठल्याही राजाचं नसतं. शस्त्रापेक्षा शेतकऱ्यांच्या हातातील नांगर अधिक महत्त्वाचा आहे असा संदेश देणाऱ्या जगाच्या पाठीवरचे कदाचित राजश्री शाहू महाराज हे एकमेव राजे असावेत. हा प्रसंग त्यांच्या शेतकरी प्रेमाचा आदर्श नमुना आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांनी दाखवलेला सामाजिक न्याय, समता आणि विकासाचा मार्गच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. त्या विचारांनाच पुढे नेण्याचं काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारने आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवलेले आहेत. अनेक योजना केलेल्या आहेत. त्यापैकी एकच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2 दिवसापूर्वी पहिल्या टप्प्यातल्या 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,028 कोटी रुपयांची थेट रक्कम जमा करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असून पुढील टप्प्यात काम सुद्धा आता युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्य शासनानं सर्व बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की कर्जमुक्त झालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीनं नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं. शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत व्हावा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जशी शेतकऱ्याच्या घामाला न्याय दिला तसाच न्याय देण्याचा निर्धार महायुती सरकारने केलेला आहे. आदरणीय अजितदादांची राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर अढळ निष्ठा होती. शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर आदरणीय दादांनी सुद्धा आयुष्यभर काम केलं. समाजातील वंचित घटक, शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकास करण्याची त्यांची भूमिका होती. त्यांचा विचारांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक वेगानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकास, सामाजिक न्याय, शेतकरी कल्याण या त्रिसूत्रीवर आम्ही सातत्यानं काम करत आहोत. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून माननीय मुश्रीफ साहेबांनी राज्यात विक्रमी सर्वाधिक रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल आज तुमच्या सर्वांच्या समोर आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आम्ही सर्वजण त्यांचे विशेष कौतुक करत आहोत व अभिनंदन करत आहोत. नवीन CPR रुग्णालयामार्फत योग्य आरोग्य सेवा त्यांना आता अधिक प्रमाणात विस्तार करता येईल. राजर्षी शाहू महाराजांच्या या पवित्र जन्मभूमीमध्ये आपण सर्वांनी एक संकल्प करूया. समतेचा, शिक्षणाचा, शेतकरी कष्टकऱ्यांचा, सन्मानाचा आणि विकासाचा विचार अधिक व्यापक करूया. मी पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. मला या अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून बोलवलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई साहेब. यानंतरचं मनोगत आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे महाराष्ट्राची